हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना सध्या महाट्रान्सकोच्या 260 जागा निघालेल्या आहेत आणि याच्यामध्ये LDC पोस्टमध्ये आपल्याला कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज विचारलेले आहे। या पोस्ट स्पेशली बीकॉम वाल्यांसाठी आहेत, त्यामुळे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। त्याच्यामुळे ही संधी जाऊ नये याच्यासाठी पूर्ण मेहनत घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अकाउंटिंग हा सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे। या सब्जेक्टमध्ये पूर्ण बेसिक अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यात आपल्याला 110 मार्कासाठी जर प्रोफेशनल नॉलेज आहे तर जवळपास 50 ते 60 मार्काचं तुम्हाला याच्यामध्ये अकाउंटच विचारलं जाणार आणि त्याच्यानंतर इतर सब्जेक्ट विचारला जाणार। जास्तीत जास्त मॅक्झिमम वेटेज आपला अकाउंटिंग या सब्जेक्टवर असणार आहे। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा आणि तुम्हाला जर अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ महत्त्वाचे वाटत असतील ते सब्जेक्ट देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओचा फर्स्ट प्रश्न आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज अ। नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन 12th कॉमर्स मध्ये आपल्याला महत्त्वाचा टॉपिक आहे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, याला नॉन ट्रेडिंग कन्सर्न देखील म्हणतात। तर या टॉपिक मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं जातं, तिथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जात नाही। नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यांचा मेन उद्देश काय असतं, सर्व्हिस रेंडर करणे, नफा कमवणे हा त्यांचा उद्देश नसतो, समाजाला सेवा प्रदान करणे हा त्यांचा उद्देश असतो। त्यामुळे या ऑर्गनायझेशनला नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा सर्व्हिस ऑर्गनायझेशन देखील म्हणतात। आणि नफा कमवणे हा तिथे उद्देश नसतो, त्यामुळे तिथे फायनान्शियल स्टेटमेंट बनवताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जात नाही। प्रॉफिट अँड लॉस ऐवजी तिथे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं जातं। मग इथे बिझनेसचा सरप्लस किंवा डेफिसिट फाइंड आउट केली जाते किंवा बिझनेसचा रिझल्ट फाइंड आउट केला जातो। त्यामुळे हे अकाउंट हे कशाचं एक्झाम्पल आहे हे विचारलंय। ऑप्शन दिले रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि डी नन ऑफ दिस। ठीक आहे, तर इन्कम अँड एक्सपेंडिचरला आपण नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे संपूर्ण वर्षभरातले इन्कम किती, एक्सपेंडिचर किती किंवा या ऑर्गनायझेशनला वर्षभरामध्ये सरप्लस किती झाला किंवा डेफिसिट आहे का, तर हे फाइंड आउट करण्यासाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं जातं आणि हे एक प्रकारचं नॉमिनल अकाउंट आहे। देन बी इज अ करेक्ट आन्सर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड बाय। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे कोणत्या ऑर्गनायझेशनद्वारे बनवलं जातं। आता जसं आपण वरती बघितलं की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन या सर्व्हिस ऑर्गनायझेशन असतात आणि यांचा मेन उद्देश काय, सर्व्हिस रेंडर करणे हा उद्देश असतो, नफा कमवणे हा उद्देश नसतो। त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट थोडे वेगळे असतात। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तिथे बनवलं जात नाही, त्याच्याऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं जातं। त्याच्यानंतर ते ट्रायल बॅलन्स बनवलं जात नाही, तिथे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवलं जातं। ठीक आहे, बिझनेसच्या रिसिप्ट किती, पेमेंट किती हे बघण्यासाठी तिथे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवलं जातं आणि हे कोणत्या ऑर्गनायझेशनद्वारे बनवलं जातं। ऑप्शन दिले मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न, नॉन ट्रेडिंग कन्सर्न, ट्रेडिंग कन्सर्न आणि नन ऑफ दिस। ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न म्हणजे जिथे ज्या उद्योगामध्ये उत्पादनाचं काम होतं याला मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न म्हणतात। मग तिथे कॉस्टिंग मेंटेन केलं जातं, कॉस्टिंगचे अकाउंट मेंटेन केले जातात आणि बिझनेसचा रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी जे नॉर्मल फायनान्शियल स्टेटमेंट असतात जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ठीक आहे, तर हे प्रिपेअर केले जातात। त्याच्यानंतर ट्रेडिंग कन्सर्न आणि यांच्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये मुख्यतः प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट बनवले जाते। नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये काय बनवलं जातं, इन्कम अँड एक्सपेंडिचर, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 3 अकाउंट बनवले जातात। ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अरेंज द फॉलोइंग आयटम्स इन द ऑर्डर देअर अपीअरन्स इन द प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट। फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवताना जे आधी येतात त्यांच्यानुसार इथे सिक्वेन्स लावायचा। आपण फायनान्शियल स्टेटमेंट बनवताना ट्रेडिंग अकाउंट आधी बनवतो, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट। ट्रेडिंगला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट होतो, नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फाइंड आउट होतं आणि कॅश ॲट बँक आपण बॅलन्स शीटला दाखवत असतो। ठीक आहे, म्हणजे अपीअरन्स सगळ्यात आधी ग्रॉस प्रॉफिट दाखवला जातो, नंतर नेट प्रॉफिट आणि नंतर कॅश ॲट बँक। ठीक आहे, सिक्वेन्स काय झाला, 2 1 3। देन सी इज अ करेक्ट आन्सर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे,
द प्रॉफिट अर्न बाय द कंपनी फ्रॉम द डेट ऑफ परचेस टू द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. हा जो प्रश्न आहे हा कॉर्पोरेट अकाउंट मधून तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. आता इथे काय विचारलंय, प्रॉफिट अर्न बाय अ कंपनी फ्रॉम द डेट ऑफ परचेस टू द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. जर समजा आपण चालू बिझनेस परचेस केलेला आहे एखादा, मग ज्या दिवशी परचेस झालं त्या दिवसापासून त्या आपल्या कंपनीचं इनकॉर्पोरेशन होईपर्यंत त्या पिरियडचा जो प्रॉफिट असतो तर त्या प्रॉफिटला म्हणतात प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट. ऑप्शन काय दिले, प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट, पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट, एस्टिमेटेड प्रॉफिट. ठीक आहे. आता प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या चॅप्टर मधला हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये परचेस डेट पासून इनकॉर्पोरेशनच्या डेट पर्यंत जो प्रॉफिट असतो त्याला प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट म्हणतात आणि इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर, कंपनीची स्थापना झाल्यानंतर, कंपनीची नोंदणी झाल्यानंतर जो प्रॉफिट असतो याला म्हणतात पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुडविल इज अ. गुडविल ही कोणती असेट आहे? गुडविल ही इनटँजिबल असेट आहे. ठीक आहे. आणि असेट हे कशाचं एक्झाम्पल आहे? असेट हे रिअलचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. रिअल अकाउंटमध्ये कोणते अकाउंट येतात? असेट. आणि पर्सनल अकाउंटमध्ये काय येतात? पर्सनल अकाउंटमध्ये व्यक्ती आणि संस्था येतात. आणि नॉमिनलमध्ये काय येतात? एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्स. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॉमिनल अकाउंट इज अ. नॉमिनल अकाउंट इज अ. आता इथे आपल्याला खाली काही अकाउंटचे एक्झाम्पल दिलेत आणि त्यातलं नॉमिनल अकाउंट कोणतं आहे हे विचारलंय. पेटेंट ही एक असेट आहे. असेट रिअल अकाउंटमध्ये येतात. राम हा व्यक्ती आहे. व्यक्ती कशामध्ये येतात? पर्सनल अकाउंटमध्ये येतात. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट म्हणजे ज्याला आपण प्रीपेड दिलेत, वेळेच्या आधी जे खर्च दिलेत त्याच्या नावाने ते शो होणार, त्यामुळे ते सुद्धा पर्सनल अकाउंटमध्ये मोडतात. आणि सॅलरी हा खर्च आहे आणि खर्च नॉमिनल अकाउंटमध्ये येतात. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. आता इथे आपल्याला काय विचारेल? नॉमिनल अकाउंट इज अ एक्झाम्पल. काही आपल्याला अकाउंटचे एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्याच्यातून नॉमिनल अकाउंट कोणतं आहे हे विचारले. देन सॅलरी हा खर्च आहे आणि त्याच्यामुळे तो नॉमिनल अकाउंटचा एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. त्यानंतर सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट हे सूत्र कशाचं आहे? कॉस्टिंग मध्ये हे सूत्र आपण यूज करत असतो. सेल्स मधून आपण व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली की आपलं कॉन्ट्रीब्युशन येतं. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, करंट रेशो इज अ. करंट रेशो हा कोणता रेशो आहे हे विचारलंय. करंट रेशो आपण कशावरून काढतो? करंट रेशो हे करंट असेट अँड करंट लायबिलिटी यांच्यामधलं रिलेशन दाखवतो. म्हणजे करंट रेशो आपण करंट असेट आणि करंट लायबिलिटी याच्यावरून काढतो. करंट रेशोचं सूत्र काय? करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट असेट आणि करंट लायबिलिटी हे आपल्याला बॅलन्स शीटला दाखवल्या जातात, त्यामुळे करंट रेशो हा कोणता रेशो? हा एक बॅलन्स शीट रेशो. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, असर्शन दिलंय. ए स्टेटमेंट आपल्याला दिलंय बघा. असर्शन दिलंय, मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रोव्हाइड्स मॅनेजमेंट विथ इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. बिझनेसमध्ये मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी जी इन्फॉर्मेशन गरजेची असते, जो फायनान्शियल डाटा गरजेचा असतो, तो कोण प्रोव्हाइड करतं? ते मॅनेजमेंट अकाउंटिंग थ्रू प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला स्टेटमेंट काय दिलं? मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रोव्हाइड्स मॅनेजमेंट विथ इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग साठी मॅनेजमेंटला डाटा प्रोव्हाइड कोण करतं? मॅनेजमेंट अकाउंटिंग. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर रिझन काय दिलंय? मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग ही ब्रांच आहे, पण कशाची आहे? ती अकाउंटन्सीची ब्रांच आहे, कॉस्ट अकाउंटिंगची नाही. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग हे आणि फायनान्शियल अकाउंटिंग या तीनही अकाउंटन्सीच्या ब्रांचेस आहेत. ठीक आहे. अकाउंटन्सी ही ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि याच्या 3 ब्रांचेस आहेत. पहिले आहे फायनान्शियल अकाउंट, दुसरा आहे मॅनेजमेंट अकाउंट आणि तिसरा आहे कॉस्ट अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर HRM अकाउंटिंग, रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग ह्या सुद्धा त्याच्या ब्रांचेस आहेत, पण त्यातल्या त्यात या 3 मेन ब्रांचेस आहेत अकाउंटिंगच्या: फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं? मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अ ब्रँच ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग दोन्हीही अकाउंटन्सीच्या ब्रांचेस आहे. ठीक आहे. म्हणजे ए आपलं असर्शन ट्रू आहे पण रिझन फॉल्स आहे. ठीक आहे.
ए ट्रू आहे, आर फॉल्स आहे. आता इथे बघा ऑप्शन काय दिले, ए ट्रू आर फॉल्स, ए ट्रू बट आर इज फॉल्स. ठीक आहे. सी ऑप्शन काय दिलं, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. त्यानंतर नेक्स्ट स्टॉक इज अ. स्टॉक ही काय आहे, स्टॉक म्हणजे काय, इन्व्हेंटरी. आपल्याकडे जो बिझनेसमध्ये कच्चा माल शिल्लक आहे, वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेला माल, याला म्हणतात स्टॉक, इन्व्हेंटरी. यालाच दुसरा वर्ड इन्व्हेंटरी यूज केला जातो आणि ही एक आपली करंट असेट आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. स्टॉक हे कशाचं एक्झाम्पल आहे, करंट असेटचं. ऑप्शन दिले करंट लायबिलिटी, फिक्स लायबिलिटी, फिक्स असेट. स्टॉक याच्यापैकी करंट असेटमध्ये मोडणार. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द करंट रेशो ऑफ द कंपनी 2:1, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन वुड इम्प्रूव्ह द रेशो. आता या ठिकाणी काय सांगितलं, करंट रेशो आपला किती आहे, 2:1 आहे. विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन वुड इम्प्रूव्ह द रेशो. कोणती ट्रान्झॅक्शन झाली तर आपला करंट रेशो इम्प्रूव्ह होईल. इम्प्रूव्ह कधी होणार करंट रेशो, या 2च्या ऐवजी जर समजा 3 आले, 3 1 झाला तर करंट रेशो इम्प्रूव्ह होतोय. आता जर समजा 2:2 झाला तर हा रेशो आपला काय होणार, तो इम्प्रूव्ह होणार नाही. आता या ठिकाणी बघा, आता 2:1 म्हणजे हा 2 कधी वाढेल, हा 2 कधी वाढेल. आता उदाहरणार्थ आपल्या 2:1 रेशो आहे, म्हणजे आपल्या असेट आपल्या आहेत 1 लाख रुपये आणि करंट लायबिलिटी आहेत 50,000 रुपये. ठीक आहे. मग रेशो काय झाला, 1:2 हा रेशो झाला. आता इश्यू ऑफ बोनस शेअर आपण इश्यू केले, शेअर्स बोनस शेअर्स इश्यू केले. ठीक आहे. बोनस शेअर्स इश्यू केले तर शेअर्सची संख्या वाढेल. बोनस शेअर्स म्हणजे काय, बोनस शेअर्स म्हणजे ज्या वेळेस आपण भागधारकांना, आपले जे आहे ते भागधारक आहेत, आपले जे इक्विटी शेअर होल्डर आहेत, त्यांना फ्रीमध्ये शेअर्स दिले जातात, याला बोनस शेअर्स म्हणतात. ठीक आहे. मग बोनस शेअर्स मध्ये फक्त शेअर कॅपिटलची व्हॅल्यू वाढत असते, असेट तिथे कॅशचा तिथे संबंध येत नाही, कारण ते आपण बोनस शेअर्स इश्यू केलेले आहेत. ते शेअर्स जर समजा आपण शेअर्स इश्यू केले असते तर कॅश वाढली असती, पण हे बोनस शेअर्स आहेत म्हणजे आपण फ्री ऑफ कॉस्ट देणार ते. ठीक आहे. भागधारकांना फ्री हे शेअर्स दिले जाणार, त्यामुळे तिथे कॅश वाढणार नाही, म्हणजेच आपल्या करंट असेट इम्प्रूव्ह होणार नाही. ठीक आहे. दुसरं काय दिलं, परचेस ऑफ स्टॉक ऑफ गुड्स फॉर कॅश. आपण स्टॉक परचेस केला, ठीक आहे, कॅश देऊन. आता फॉर एक्झाम्पल आपण 10,000चा स्टॉक खरेदी केला, 10,000चा स्टॉक खरेदी केला, स्टॉक कितीने वाढला, 10,000ने, आणि कॅश किती गेली, 10,000ने. आता स्टॉक सुद्धा करंट असेट आहे, कॅश सुद्धा करंट असेट आहे, म्हणजे फक्त आपला स्टॉक आला 10,000 आणि कॅश गेली 10,000. ठीक आहे. म्हणजे करंट असेटची व्हॅल्यू चेंज होणार आहे का आपली, नाही. स्टॉक आला म्हणजे हे 1,10,000 होतील आणि त्यातून कॅश गेली म्हणजे -10,000 झाले, म्हणजे आपली करंट असेटची व्हॅल्यू तर सेम राहिली. ठीक आहे. मग त्यामुळे याचा परिणाम रेशोवर होणार नाही, या ट्रान्झॅक्शनचा सुद्धा परिणाम रेशोवर होणार नाही. तिसरे ट्रान्झॅक्शन काय दिले, पेमेंट ऑफ करंट लायबिलिटी. आपण करंट लायबिलिटी पेड केला. आता फॉर एक्झाम्पल आपण बिल्स पेबल पेड केले 5,000 रुपये. बिल्स पेबल किती पेड केले आपण, 5,000 रुपये. बिल्स पेबल पेड केले म्हणजे आपल्या करंट लायबिलिटी कमी झालं. करंट लायबिलिटी कितीने कमी झाल्या, 5,000. 50,000तून 5,000 गेले किती राहिल्या, मग या ठिकाणी आपले 45,000 करंट लायबिलिटी झाल्या. आता जर समजा आपण बिल्स पेबल 5,000 पेड केले म्हणजे असेट सुद्धा आपली 5,000 कमी झाली. 5,000 असेट कमी झाली म्हणजेच आपले 95,000 राहिले. ठीक आहे. असेट 5,000 कमी झाले. मग आपला रेशो किती येतो, 45 आहे का, 45 दुने 90. ठीक आहे. म्हणजे 2च्या पुढे चालला आपला रेशो हा. ठीक आहे. 2 आपला रेशो किती येईल, 2 समथिंग येईल. ठीक आहे. मग आता इथं रेशो किती झाला आपण गृहीत धरू, 2.1 झाला. 2.1 आपला रेशो आधी किती होता, 2:1 होता. 2:1 आता किती झाला, 2.1:1 झाला. ठीक आहे. म्हणजे हा रेशो इम्प्रूव्ह झाला, 2 वरून 2.1 झाला आपला रेशो. ठीक आहे. म्हणजेच इथे काय झालेला आहे आपला रेशो, इथे काय सांगितलं, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन वुड इम्प्रूव्ह द रेशो. कोणत्या ट्रान्झॅक्शनमुळे आपला रेशो इम्प्रूव्ह झाला. ठीक आहे. 2 वरून वाढला, तो जास्तीचा झाला. मग किती कोणत्या ट्रान्झॅक्शनने, पेमेंट ऑफ करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटी आपण जर पेड केल्या तर त्या किती पेड केल्या त्या प्रमाणात आपल्या रेशोवर परिणाम होत असतो. ठीक आहे. मग करंट लायबिलिटी पेड केल्यामुळे आपला रेशो काय होईल, इम्प्रूव्ह होईल. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करंट असेट. पुढील पैकी कोणती करंट असेट नाही हे विचारलंय. फर्स्ट दिले कॅश, बी दिले प्रीपेड रेंट, सी दिले इन्व्हेंटरी आणि डी दिले मशिनरी. कॅश,
प्रीपेड रेंट आणि इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे काय? स्टॉक. ह्या तिन्ही करंट असेट आहेत. आपल्याला नॉट विचारलंय. मग या ठिकाणी मशिनरी ही कोणती असेट आहे? मशिनरी ही फिक्स असेट आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द करंट रेशो इज 3:2 and the amount of current liabilities is ₹80,000. What is the amount of current asset? Current ratio काय? Current ratio 3:2 आहे. The amount of current liability is 80,000. करंट लायबिलिटीची अमाऊंट किती सांगितले? 80,000 आणि आपल्याला करंट असेट फाइंड आउट करायचे. ठीक आहे. आता इथे बघा करंट रेशो काय सांगितलं? करंट रेशो दिलाय आपल्याला 3:2. म्हणजेच करंट रेशो आपण सूत्र काय वापरणार? करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. म्हणजे आपल्या करंट असेट किती दिलेल्या आहेत? करंट असेट दिल्यात, सांगितल्या नाहीत. करंट असेट आपल्याला फाइंड आउट करायचे. डिवायडेड बाय काय सांगितलं? करंट लायबिलिटी 80,000. करंट रेशो आपल्याला 3:2 म्हणजे आपले असेट 3 आहेत आणि लायबिलिटी 2 आहेत. आणि इथे रेशो काय? इथले आपल्याला व्हॅल्यू सांगितलेली नाही. करंट असेट सांगितले नाहीत, करंट लायबिलिटी 80,000 सांगितले. ठीक आहे. तिरकस गुणाकार करा. 8×3 = 24. 2,40,000 भागिले 2 करा. मग या ठिकाणी किती येतं? 1,20,000. मग आपल्या करंट असेट किती आल्या? 1,20,000. देन इज अ करेक्ट आन्सर. आपल्याला करंट रेशोचं सूत्र लिहून घ्यायचं आणि सूत्रात जे फाइंड आउट करायचं आहे तिथे क्वेश्चन मार्क द्या, बाकीची व्हॅल्यू लिहून घ्या. आणि या ठिकाणी व्हॅल्यू लिहिल्यानंतर तिरकस गुणाकार करा. 8×3 = 24. 2,40,000 भागिले 2 करा. मग किती आलं? भागिले 2 केलं. इथे 1,20,000 ही आली व्हॅल्यू आपली करंट असेटची. मग आता तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता. 1,20,000 आणि या ठिकाणी हे किती आहेत? 80,000 करंट लायबिलिटी. मग रेशो काय येतो? 4×3 = 12, 4×2 = 8, 3:2 हा रेशो आला. देन इज अ करेक्ट आन्सर. 1,20,000. करंट असेटची व्हॅल्यू किती आहे? 1,20,000. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटीज आर शोन. कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय? आधी बघा, लायबिलिटी म्हणजे काय? देयता. बिझनेसच्या ज्या देयता आहेत त्यांना आपण लायबिलिटी म्हणतो. कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे ज्या लायबिलिटी आपल्या लायबिलिटी होऊ शकतात. एखाद्या पर्टिक्युलर इव्हेंटवर ते डिपेंड असतं की ती आपली लायबिलिटी होणार आहे का नाही. उदाहरणार्थ क्लेम अगेन्स्ट कंपनी. क्लेम अगेन्स्ट कंपनी हे कॉन्टिंजंट लायबिलिटीचं एक उदाहरण आहे. आता जर समजा आपल्या कंपनी विरुद्ध क्लेम चालू आहे, आता त्याचा तो क्लेम कोर्टात चालू आहे, कोर्टात केस चालू आहे. त्या केसचा जर डिसिजन आपल्या बाजूने लागला किंवा कंपनीच्या बाजूने लागला तर ती लायबिलिटी द्यावी लागणार नाही. पण जर समजा कंपनीच्या अगेन्स्ट डिसिजन लागला तर ते आपल्याला क्लेमचे पैसे द्यावे लागतील. मग ही लायबिलिटी आपली होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे जी लायबिलिटी संभाव्य लायबिलिटी आहे ती लायबिलिटी होईल किंवा होणारही नाही. हे कशावर डिपेंड आहे? कोर्टाच्या डिसिजनवर डिपेंड आहे. मग अशा लायबिलिटीला कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणतात. आणि या लायबिलिटी आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला डायरेक्टली लायबिलिटी म्हणून दाखवू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ती लायबिलिटी संभाव्य लायबिलिटी म्हणून आपल्या नजरेत असावी, म्हणून ती फक्त ॲज अ फूट नोट दाखवली जाते. ठीक आहे. मग आपण ती बॅलन्स शीटला दाखवतो, बॅलन्स शीटला दाखवली जाते पण ॲज अ फूट नोट. फूट नोट म्हणजे काय? बॅलन्स शीटच्या टोटलमध्ये आपण ती अमाऊंट धरायची नाही. ठीक आहे. बॅलन्स शीटला खाली फक्त आपल्या इन्फॉर्मेशनसाठी ते दाखवून ठेवायचं. ठीक आहे. लायबिलिटी आहे त्यामुळे कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सगळ्यात लास्टला ॲज अ फूट नोट ते दाखवलं जातं. ठीक आहे. ऑप्शन काय दिलं? ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट साईड ऑफ बॅलन्स शीट. ट्रेडिंगला आपण रेव्हेन्यू आणि एक्सपेन्सेस दाखवत असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इन्कम अँड एक्सपेन्सेस दाखवले जातात. क्रेडिट साईड ऑफ बॅलन्स शीट, बॅलन्स शीटच्या कोणत्याही साईडला क्लिअरली क्रेडिट साईड म्हटलं जात नाही. ठीक आहे. बॅलन्स शीट हे अकाउंट नाही, हे स्टेटमेंट आहे. त्यामुळे क्रेडिट साईड ऑफ बॅलन्स शीट हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला चुकीचं दिलेलं. ठीक आहे. बॅलन्स शीट ॲज अ फूट नोट. ठीक आहे. बॅलन्स शीटला आपण कॉन्टिंजंट लायबिलिटी कुठं दाखवणार? बॅलन्स शीटला ॲज अ फूट नोट दाखवणार. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर एक लास्ट प्रश्न घेऊ आजच्या व्हिडिओचा. इफ बिझनेस लायबिलिटीज आर मोर दॅन इट्स असेट, दिस पोझिशन इज नोन ॲज. आता या ठिकाणी बिझनेसच्या लायबिलिटी जास्त आहेत कशापेक्षा? असेटपेक्षा. बिझनेसच्या लायबिलिटी आहेत 2 लाख आणि आपल्याकडे असेट आहेत 1.5 लाखच. ठीक आहे. मग आपण आपल्या सगळ्या असेट विकून सुद्धा हे 2 लाख रुपये फेडू शकत नाही. ठीक आहे. मग या पोझिशनला म्हणायचं इन्सॉल्वन्सी. ज्यावेळेस आपल्या असेट कमी आहेत, आपल्याकडे असणारे पैसे कमी आहेत, आपल्याकडे असेट कमी आहेत, आपल्या देयता जास्त आहेत, लायबिलिटी जास्त आहेत. ठीक आहे. मग या पोझिशनला काय म्हणतात? इन्सॉल्वन्सी.
ज्यावेळेस आपल्या असेट जास्त आहेत आणि लायबिलिटी कमी आहेत याला म्हणतात सॉल्व्हन्सी, आणि ज्यावेळेस लायबिलिटी जास्त आहेत असेट कमी आहेत याला म्हणतात इनसॉल्व्हन्सी. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.